इचलकरंजी शहरातील स्वामीमळा परिसरात मध्यवस्तीत असलेल्या घर फोडून चोरट्यांनी 1.5 लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लाभवलाय. तर जवाहरनगर भागात एकाच रात्रीत चोरट्यांनी 5 दुकानं फोडली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः व्यापाऱ्यांच्यामध्ये धास्तीचं वातावरण निर्माण झाले. चोरांनी दुकानातील सामान व रोकड लंपास करून दुकानं साफ केली. शिवाजीनगर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येतोय. याबाबतची तक्रार दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. शहरात गेल्या काही दिवसात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. स्वामीमळा परिसरात सुनील सदाशिव आवळकर हे राहण्यास आहेत. ते कुटुंबियांसमेत मुंबई येथे गेले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भावाकडून चोरी झाल्याचं त्यांना समजलं. चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील लोखंडी तिजोरी फोडली व लॉकरमध्ये ठेवलेले 1 लाख रुपयाची रोकड आणि 52,300 रुपयांचे सोन्याचे व चांदीचे विविध दागिने चोरट्यांनी लांबवले. याबाबत आज आवळकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान ही चोरीची घटना ताजी असताना चोरट्यांनी जवाहरनगर परिसरातील दुकानं एकाच रात्रीत फोडून धुडगूस घातलाय. उमंग नामक फोटो स्टुडिओतील 3 कॅमेरे, रोकड, लेन्स आदी मुद्देमाल चोरट्यांनी लांबवलाय. पाठोपाठ त्याच परिसरात असलेल्या सनराइज प्युरिफायर या दुकानाचं शटर उचकटलं. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही. तिथून पुढे असलेल्या कोल्हापूर बेकरीचे व सृष्टी ब्युटी पार्लर या दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला. याचबरोबर जवळच असलेल्या दाताच्या दवाखान्यामध्ये शटर उचकटून तेथेही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एकाच भागात 5 ठिकाणी चोरीच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. चोरीबाबत तक्रार देण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यानं चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत नेमका आकडा समजू शकलेला नाही आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी भेट देऊन सूचना केल्या. इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.